गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स. तर कालच्या न्यूजला असं का ऐकण्यात आलं आहे की एक शेतकरी त्याच्याकडे बैल घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे तो स्वतः त्या अवताला म्हणजे पुढे ओढत होता आणि पाठीमागे त्याचे पत्नी मागे म्हणजे धरून असे म्हणजे शेती करत होते. तर तो व्हिडिओ बघून असं एक मन असं एक हळवं झालं की या जगाच्या पोशिंदा शेतकऱ्यावर आज एवढी वाईट परिस्थिती कशामुळे येत आहे. शेतकरी एवढा म्हणजे कर्जबाजारी झालेला आहे की त्याला त्याच्या स्वतःला बैल घेण्यासाठी पैसे नाहीत. वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे काही कारणे सांगून हे सरकार शेतकऱ्यांच्या म्हणजे पीक म्हणा अगर इतर गोष्टी ज्या अडवल्या जातात शेतकऱ्यांची जागोजागी पिळवणूक केली जाते. एकतर शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य प्रमाणात भाव नाही. परत हे म्हणजे नांगरणी म्हणा रोटर म्हणा परत पेरणीचा खर्च खत बिया फवारणी म्हणजे एवढा खर्च आहे की तो शेतकरी तो खर्च मेंटेन करू शकत नाही. आणि जर शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर भाव दिला तर कुठेतरी शेतकऱ्यांच्या म्हणजे आयुष्याचं कुठेतरी थोडंफार समाधान झाल्यासारखं वाटेल की होय बाबा ह्या सरकारने काहीतरी शेतकऱ्यांसाठी केलं आहे. परंतु आज शेतकरी देशोधडीला लागायची वेळ येते. कारण विदर्भ मराठवाड्यात काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे डोक्यावरती एवढं कर्ज वाढलेलं आहे की ते शेतकरी आत्महत्या करत आहेत. एवढे टोकाचं पाऊल उचलत आहेत. ते सरकार म्हणतं की आम्ही तुमचे म्हणजे उत्पन्न दुप्पट करू, परंतु दुप्पट व्हायचे म्हणजे दुप्पट तर झालेच नाही. परंतु जो काही भाव होता सोयाबीनला म्हणा कुठल्या पण पिकाला घ्या शेतकऱ्यांच्या पिकाला भाव राहत नाही. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे म्हणजे कुठलं पण पीक नसतं त्यावेळेस बऱ्याच प्रमाणात भाव असतो. परंतु ज्यावेळी शेतकऱ्यांचे पीक हे काढणीला येतं मार्केटमध्ये तर त्यावेळी त्याच्या मालाला कुठेही भाव राहत नाही. मग याला जबाबदार कोण आहे? शेतकऱ्यांकडे असं काही दुसरं काही कुठून येणारा पैसा नसतो. कारण शेतात पिकलं तरच शेतकरी हा म्हणजे त्याचे दैनंदिन आयुष्य हा जगू शकतो. आणि ते जर असं म्हणजे त्याला एवढे प्रॉब्लेमचा म्हणजे निसर्गाशी टक्कर देऊन हा शेतकरी शेतात पेरणी करतो. उद्या काही म्हणजे ते पीक जर जोमत नाही आलं म्हणजे बऱ्याच प्रॉब्लेम असतात शेतकऱ्यांच्या मागे. तर मग शेतकरी म्हणजे त्याचा खर्च कसा मेंटेन करायचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आज बघा विम्याचे पैसे किती कधी भेटले ते काय आतापर्यंत काही म्हणजे 2024चा नाही 23चा नाही. मग परत त्यांच्या मागे परत ते नेटवर्कचं ऑनलाईनचे बरेच प्रॉब्लेम असे आहेत की जे अडाणी शेतकरी आहेत त्यांना याच्यातलं काही समजत पण नाही. मग अशा शेतकऱ्यांचं म्हणजे कसं काय त्यांना विमा भेटणार आहे कसं काय अवघड आहे ते. कारण